दादा नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काय चित्र पाहायला मिळेल या बोरी खुर्द गटामध्ये? या बोरी खुर्द गटात वैभव काळे यांची मंडळी कल्पनाताई आघाडीवर राहतील. कशामुळं? कारण त्यांचं ग्रामपंचायतमध्ये त्यांचे कामाचा अनुभव त्यांना भरपूर आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी नाही. आता मला सांगा, समोर पांडुरंग पवारांच्या सुनबाई आहेत, कविता पवार, समोर माऊली खंडागळे यांच्या पत्नी पण आहेत. पांडुरंग पवारांनी खरं तसं बघितलं तर सुनाला तिकीट नव्हतं या अपेक्षा म्हणून, कारण याच्यात बरंचसं कमी हे होईल, मताची फुटाफुटी व्हायला बसली शक्यता आहे. अशी म्हणजे पांडुरंग पवारांनी थांबायला पाहिजे होतं. हां, आता माऊली खंडागळे खंडाळेनं आता पक्ष बदललाय का फटका बसेल? तर एवढं नक्की नाही सांगतात, पण बसेल. पण अच्छा बसेल, कारण स्थानिक आणि बाहेर जरा थोडं हेच होतं ना, लोक स्थानिकला प्राधान्य देतात. आता मला सांगा, कल्पनाताईंची काय जमेची बाजू? त्यांनी ग्रामपंचायत काम केली, त्यांना अनुभव आहे ग्रामपंचायतच्या गावातला. ते उच्च शिक्षित आहेत. उच्च शिक्षित आहेत. हा, अच्छा अच्छा. तुमचं येडगाव परिसर कसा राहील? येडगाव परिसर आता एवढं नक्की नाही मला सांगता यायचं, पण तुमचा कल कुठं राहील? भाजपकडे राहील का राष्ट्रवादीकडे राहील? राष्ट्रवादीकडे. अच्छा, राष्ट्रवादीकडे राहील. हो. बरं. आता भारतीय जनता पक्ष सध्या नाही का? आहे भारतीय, पण इथं नाही ना तिकीट त्यांना. अच्छा, उमेदवारी नाही. हो. आशाताईंचं काय होईल? त्या येतील तिकडे निवडून येते. त्यांची कामं चांगली आहेत पुढची. आशाताईंची कामं चांगली. हो. काय काय कामं आहेत आशाताईंची? जमेची बाजू काय आशाताईंची? प्रत्येक गावात जर गेलं तर कुठं ना कुठं त्यांचं म्हणजे कुठं सभागृह, कुठं काय अशी म्हणजे त्यांनी बरेच रस्ते अशी बरीच कामं दिली त्यांनी. आणि आशाताई जिल्हा परिषद सदस्य असतानाही त्यांनी कामं खूप केलीत असं तुम्ही म्हणताय. हो. येडगाव परिसरामध्ये काय कामं केली? बरीच कामं झाली येडगाव परिसरात. पूर्वी आमचं हे होतं, रस्ते वगैरे आपले पांदन रस्ते. आता तिकडे आशाताईंच्या विरोधामध्ये तिथे संतोष चव्हाण आहे, मला वाटतं गुलाब पारखे आहेत. तिकडलं त्यांचं एवढं नाही मला सांगता यायचं गुलाब पारख्यांचं, पण आशाताईची कामं बरीच आहेत ना. मग आशाताईचं काम चांगलं, पण मतदार आशाताईंना स्वीकारतील. कारण त्यांचं पण अख्खा जुन्नर तालुक्यात जरी म्हटलं तरी प्रत्येक गावात एक ना एक काहीतरी काम आहेच, छोटी मोठी अशी. अच्छा, छोटी मोठी कामं आहेतच. हो. काय जय श्रीराम का जय राष्ट्रवादी? जय श्रीराम. म्हणजे पक्ष जय श्रीराम, केंद्रात भाजप, राज्यात भाजप, जिल्हा परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.